फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। इथे मी साडी घेतली आहे। आता साडीमध्येच बघा, आपण साडी जी आहे, साडीत आपण सलवार सुद्धा कट करणार आहोत आणि टॉप सुद्धा कट करणार आहोत। ते नंतर आपण यात जो टॉप आहे तो कळीवाला बनवणार आहोत। तर बघा, साडीचे आपण दोन पार्ट करून घेणार आहोत। इथे मी 2 मीटरचा कपडा सेपरेट करून घेणार आहे। आधी आपण सलवारची कटिंग करणार आहोत, मग आपण टॉपची कटिंग करणार आहोत। तर बघा, इथे मी 2 मीटर कापड जो आहे साडीतनं तो वेगळा करून घेतलाय। आता बघा, याची जी घडी आहे ती आपण 4 कापडात फोल्ड केला याला। हे बघा, याची जी घडी आहे आपण 4 याच्यात घालून घेतली आहे या पद्धतीने। आता बघा, बंद बाजूपासून उंची टाकायची आहे। जेवढी उंची आहे त्यात आपण घ्यायचे 2 इंच एक्स्ट्रा। तर बघा, उंची जी आहे ती माझी इथे 36 इंच असणार आहे, 36 उंची असणार आहे। तर आधी 1.36 वरती देऊया। त्यात आपल्याला घ्यायचे 2 इंच एक्स्ट्रा पट्टी फोल्ड करण्यासाठी। आता खाली जो बॉटमचा पार्ट आहे तो मी इथे टाकतेय 8 इंचावरती। 8 इंचचा आपण इथे बॉटम घेतोय। तर बघा, हे झाल्यानंतर आता या पॉइंटला बघा, सीट घेरचं मेजरमेंट टाकायचं आपल्याला। तर बघा, सीट घेर आहे 40 इंचाचं। तर बघा, मेजरमेंट टाकताना आपण इथे टाकूया याचा चौथा पार्ट 10 इंचावरती 1 पॉइंट, आणि यात घेणार आहोत आपण परत 2 इंचची एक्स्ट्रा। पूर्ण जे आहे ते मी 12 वरती 1 पॉइंट दिलाय। आता बघा, हे झाल्यानंतर नेफ्यापर्यंत जो मेजरमेंट आहे ते सीट घेरचं आपल्याला टाकायचं। इथे तिसरा भाग 3.5 इंचावरती, 13.5 इंचावरती बघा। तर बघा, 13.5 वरती आपण 1 पॉइंट दिलाय। तर बघा, आधी तर आपण इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून साडीचा कापड आहे त्यामुळे याला आपण कुठल्याही प्रकारचं अस्तर लावत नाहीये आणि आपण कम्फर्टेबल कसं व्हायला हवं। तर बघा, या पॉइंट पर्यंत आधी एक बॉक्स बनवून घेऊया आपण। आता बघा, हे झाल्यानंतर परत 3 इंच आपल्याला इथे बाहेर मेजरमेंट टाकायचं आहे, 3 इंच एक्स्ट्रा। 3 इंच आपण एक्स्ट्रा घेतले या पॉइंटला बाहेर। त्यानंतर इथे आपला नेफ्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने। आता बघा, हा नेफ्याचा आकार दिल्यानंतर खाली बॉटम पर्यंतचा पार्ट जो आहे तो आपल्याला तिरकसा पूर्ण मॅच करून घ्यायचा आहे। आता बघा, हे जे पॅन्ट मी तिरकशी बॉटम पर्यंत पूर्ण जॉईंट करून घेतली आहे। आता जेवढा पार्ट आपण ड्रॉ केला याला आपण कट करून घेऊया। तर बघा, एक्स्ट्रा वाला आपण कापड जो आहे तो पूर्ण इथे कट करून घेतलाय। या पॉइंट पासून आपली सलवार जी आहे ती रेडी झाली आहे। तर बघा, दोघेही पॅन्टीचे पार्ट जे आहे ते आपले तयार झाले। तर बघा, आपण 12 इंचाचं इथे कमर घेरला मेजरमेंट टाकलं होतं। पट्टी जी आहे पूर्ण आपण इथे मेजरमेंट घेतलं ती 48 इंचाची इथे तयार होईल। तर बघा, आपण आता याचा इथे जे आहे ते मी 4-4 इंचाच्या पट्ट्या इथे कट करून घेतलाय। पूर्ण मेजरमेंट आपला 48 इंचाचा येत होता, पण नेफा आपण जेव्हा जॉईन करू त्यात आपला साधारण 1 ते 1.5 इंच मेजरमेंट इथे कमी होऊन जाईल। तर त्या हिशोबाने आपण इथे 46 साईजची जी आहे ती पूर्ण पट्टी इथे लांबीला कट करून घेतली आहे आणि उंचीला आपण घेतली इथे 4 इंच। तर बघा, पट्टी सुद्धा आपली पॅन्टची रेडी झाली आहे। आता आपण कट करूया टॉप। तर बघा, आता हा जो कापड आहे हा पॅन्ट मधला उरलेला कापड आहे, ज्याचा की आपण कळीवाला टॉप तयार करायचा। तो वरचा पार्ट जो आहे तो आपण इथे सेपरेट कट करणार आहोत। तर मेजरमेंट लक्षात घ्यायचे। इथे परत जे आहे ते 4 कापडात कापड जो आहे साडीचा फोल्ड करून ठेवलाय, बंद बाजू माझ्याकडून ठेवली। तर आधी बघा, वरचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करणार आहोत 12 इंचावरती। यात एक्स्ट्रा आपण घेतोय 1.5 इंच, खाली मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते। तर बघा, हे झाल्यानंतर आता शोल्डरचं मेजरमेंट टाकू। शोल्डर जेवढा आहे त्याचा मी इथे निम्मा पार्ट टाकते। आता बघा, 14 इंचाचं शोल्डर आहे तर मी 7 वरती 1 पॉइंट टाकते इथे। तर बघा, शोल्डर टाकल्यानंतर आता इथून जे आहे ते आपण मुंड्याची उंची टाकणार आहोत। मुंड्याची उंची मी घेते 7 इंचावरती। या पॉइंट पासून आता आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। चेस्ट घेर आहे 34 इंचाचा, तर आपण 8.5 वरती 1 पॉइंट देऊया आणि मार्जिन जे आहे ते मार्जिन घेणार आहोत आपण 2 इंचची।
तर बघा खाली जो आपला पोटाचा घर जो पार्ट आहे तिथे मी जो चेस्टवाला पॉईंट आहे त्या पॉईंटने सरळ तिरकशी लाईन ड्रॉ करते. याचं वेगळं मेजरमेंट न टाकता हा पॉईंट मी सरळ इथे मॅच करते, कारण खाली आपल्याला प्लेट्स लावायचे आहेत कळीवाले पार्ट्स, त्यामुळे मी सरळ इथे पार्ट ड्रॉ करून घेतलाय. त्यानंतर ह्या पॉईंटने गोलाई द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती. जेव्हा आता बघा आपण मुंड्याची जी उंची आहे, जेव्हा आपण गळा इथे पूर्णपणे बंद घेत असू पाठीमागून, तर त्यानुसार आपल्याला ही गोलाई द्यायची असते उंची मुंड्याची. तर बघा गळ्याचा घेर घेते मी इथे 2.5 इंचावरती आणि मागून जे आहे ते मागून आपण साधारण इथे गळा जो मी फक्त जस्ट गळ्याचा इथे बंद आकार यावा म्हणून 1.5 इंचावरती फक्त गळ्याला गोलाई देऊन घेते. तर बघा हा जो आहे पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊ. तर बघा आपण पाठीमागचा गळा इथे कट केला. आता पुढचा जो गळा आहे तो आपण इथे कट करतोय. फ्रंटचा गळा मी स्क्वेअर मध्ये घेते, उंची घेते याची 4 इंचावरती आणि 2.5 इंचाचा परत आपला गळ्याचा इथे घेरा. इथे एक बॉक्स आकारात आपण गळा बनवतोय पुढचा. बघा हे झाल्यानंतर आता मुंड्याची जी आहे ती 1/2 इंच आपण आत घ्यायचंय आणि हा जो पार्ट आहे इथे पूर्णपणे आतल्या साईडने कट करायचं. हा आपला मुंड्याचा पार्ट जो आहे आपण आतल्या साईडने इथे कट केलाय. आपला पुढचा गळा. तर बघा आपला जो कळीवाला टॉपचा जो आहे तो पुढचा पार्ट इथे रेडी झाला. आता आपण खालच्या ज्या कळ्या आहेत त्या कट करून घेऊया. आता बघा इथे जी 2.5 मीटरची साडी आहे हिला आपण डबल फोल्ड करून ठेवलंय. डबल फोल्ड नंतर आता उंची जी आहे टॉपची आपली 37 इंचाची इथे उंची असणार आहे. तर बघा उंचीनुसार मी एवढा पार्ट इथे कट केलाय. खाली जो वर्कवाला पार्ट आहे तेवढा मी इथे ठेवलाय. तो वरती बघा या पॉइंटला आपलं जे आहे 12 इंचाचा आपला इथे टॉपचा पार्ट इथे जॉईंट होईल. तर बघा इथे मी हा टॉपवाला पार्ट ठेवलाय. आता याचा आपल्याला जो आपला पोटाचा घेर आहे तुमचावाला त्याचं मेजरमेंट घ्यायचं, त्यानुसार आपल्याला इथे कळ्या कट करायचा आहे. तर पोटाचा घेर जो आहे तो आपला इथे आहे 35 इंचाचा. यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत सगळ्या ज्या कळ्या आहेत त्या कट करणार आहोत. तर बघा इथे मी डबल ठेवलंय कापड आणि कळ्या ज्या आहेत आपण तिरकशा इथे कट करायचे. तर बघा डबल कापड आहे. आता आपल्याला 7-7 इंचाच्या 5 कळ्या कट करायच्या. या पॉईंटचं वरच्या पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. तर बघा यात मी 1 इंच एक्स्ट्रा घेते म्हणजेच की 8 इंचावरती. वरची जे कळीचं मेजरमेंट आहे ते 8 इंचावरती आहे. कापड आपला डबल फोल्ड ठेवलाय त्यामुळे एकाच वेळेला आपल्या इथे 2 कळ्या कट होणार आहे. तर 8 वरती मी याचं मेजरमेंट घेतलंय. 8चं सेंट्रल पॉईंट काढेन 4 इंचावरती आणि या 4ने आपल्याला खाली सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता खालचा जो घेरा आहे जेवढा आपला कापड आहे तेवढा तुम्हाला जर मोठा घेरा हवा असेल तर त्यानुसार आपण घेऱ्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर बघा आता पण मी या पॉईंट पासून आता साधारण या पॉईंट पासून मी घेते एक 7 इंचावरती या पॉईंटला आणि खाली 7 इंच त्या पॉईंटला 14 इंचाचा आपण खालून घेतोय घेरा. तर बघा आधी तर आपण तिरकशी आता इथे 2 कळ्या माझ्या ड्रॉ करून झाल्या. आपण डबल कापड ठेवलाय. आता बघा कट करण्याआधी तुम्हाला उंचीविषयी सांगेल. उंची 37 इंच हवी होती. 12 इंचाचा आपण वरचा पार्ट घेतलाय. तर खालची कळी बघा आता 12ला आपल्याला हा पार्ट 12वाला आपल्याला वरती ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर 37 पर्यंत मेजरमेंट घ्यायचंय. यात मी घेतलंय 1.5 इंच एक्स्ट्रा. तर बघा हा झाला आपला उंचीचा पार्ट. आता ह्या जे कळ्या आपण ड्रॉ केले याला आपण कट करून घेऊ. ते बघा इथे आपल्या 2 कळ्या कट झाल्यात. 2 कळ्या झाल्यात. अजून आपल्याला 3 कळ्या इथे कट करायचं. तर ही जी कळी आपण कट केली हिलाच घ्यायची आणि परत या डबल कापडावरती आपल्याला हिला ठेवायची. तर बघा जी कळी कट केली आपण त्याच्यावर ठेवली आहे तशी ठेवून हिला आपण कट करून पूर्ण 5 कळ्या इथे तयार करून घेऊ. हे बघा इथे आपण 5 कळ्या ज्या आहेत त्या पूर्ण कट करून घेतल्या. टॉपची आपली इथे कटिंग झाली आहे. आता आपल्याला कडेची कट अस्तर. बघा ड्रेस आपण कळीवाला कट केलाय. अस्तर जे आहे ते आपण इथे घेतले मी 2.5 मीटरचं अस्तर. बंद बाजू माझ्याकडून ठेवली आहे उंची. आता उंची टॉपची आहे 37 इंच. यात 1 इंच घ्यायचं आपल्याला एक्स्ट्रा.
शोल्डरचं मेजरमेंट जे आपण टाकला त्या खंड इथे मी मापा टाकते 7 इंचाचं शोल्डर, 2.5 इंचाचा आपला गळ्याचा घेर. पण याची आपण कुठल्याही प्रकारची कटिंग करणार नाही, नुसतं टॉप ठेवून आपण स्टिच करणार आहोत. 7 इंचाची आपला होता इथे मुंड्याची उंची. त्यानंतर कमर घेरचं मेजरमेंट टाकायचं, चेस्ट घेरचं 8.5 वरती 1 पॉईंट आणि प्लस एक मार्जिन घ्यायची 2 इंचाची. चेस्ट घेरचं मेजरमेंट टाकलंय, गोलाई 1.5 इंचावरती. त्यानंतर या पॉइंट पासून 7 इंचावरती मेजरमेंट द्यायचंय. पोटाचा घेर आपण घेतला होता इथे 35 इंचाचा. तर बघा या पॉइंट पासून आपण 7 इंच घेतलं वरून या पॉइंट पर्यंतचं मेजरमेंट साधारण 21.9 इंचावरती आपण घेऊ. 35चा चौथा पार्ट इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर 2 इंचाची परत मार्जिन. परत या पॉइंट पासून 7 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि इथे सीट घेरचं मेजरमेंट टाकायचं. सीट घेर आहे 40 इंचाचा, तर 10 याचा चौथा पार्ट, परत यात 2 इंचाची मार्जिन. तर बघा फिक्स वाले नाही तर साइड वाले पॉइंट जे आहेत ते आपल्याला मॅच करायचे. आणि बघा जेवढा आपला खाली बॉटमचा पार्ट आहे, जेवढा तुम्हाला घेरायचा असेल तर घेता येईल, तेवढा घेतला पूर्ण तरी चालेल. तर बघा एक पार्ट जो आहे तो पूर्ण आपण अस्तर जे आहे ते बाहेर पूर्ण ड्रॉ करून झालंय. याला आपण कट करून घेऊ. तर बघा अस्तराची पण आपली कटिंग झाली. इथे गळ्यात आपण कटिंग करणार नाही. पुढचं मुंड्याचं पाट त्याला सुद्धा मी कट करत नाही. जेव्हा आपण साडीचं पाट्याला मॅच करू तेव्हा याची आपण कटिंग करणार आहोत. तर बघा अस्तर कट झालंय, टॉप आणि पॅन्टची कटिंग झाली. याला आपण कट करणार आहोत स्लीव. 4 फोल्ड आपण इथे कापड ठेवलंय, बंद बाजू माझ्याकडून ठेवली आहे. उंची आपण आता स्लीवची या पॉइंट पासून टाकतोय. स्लीवची उंची जी आहे ती आपण घेणार आहोत इथे 7 इंचावरती फिक्स. यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे परत खाली 2 इंच. आपण यातच पट्टी फोल्ड करणार आहोत, त्यासाठी मी 2 इंच एक्स्ट्रा घेतली. दंड घेर आहे 12 इंचाचा पूर्ण, तर 6 याचा आपण निम्मा पार्ट टाकू. एक्स्ट्रा कपडा आधी आपण कट करून घेऊया. यात 2 इंचाची आपल्याला घ्यायची परत शिलाई मार्जिन. आता या पॉइंट पासून वरती 3 इंचावरती आपल्याला आता पाकीटला मेजरमेंट टाकायचं आहे. त्यानंतर 1 इंचाचा इथे गॅप घ्यायचा आहे आणि मुंड्याचं आपल्याला घेराचं मेजरमेंट टाकायचं आहे. 8 इंचावरती 2 इंचाची मार्जिन. तर बघा इथे आपली स्लीव पण ड्रॉ झाली आहे. तर बघा स्लीव आपली रेडी झाली. हिला आपल्याला फ्रंटची द्यायची गोलाई. दोघं स्लीव इथे मी मोकळा करून घेतले. याचा आपल्याला सेंट्रल पॉइंट काढायचा आणि एवढा इंचचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. इंचचाच पार्ट आपल्याला इथे कट करायचा आहे. तर बघा स्लीव पण आपली रेडी आहे. पूर्ण ड्रेसची आपण इथे कटिंग पाहिली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यात पाहूया स्टिचिंग. आता बघा स्टिचिंग करताना आधी आपण टॉपची स्टिचिंग करणार आहोत. जे आपण कळा इथे कट केलंय, एक कळी मी सरळ ठेवली, त्यावरती दुसरी कळी आपण उलटी ठेवून घेतली आहे आणि पूर्ण ज्या कळ्या आहेत त्या आपण शिलाई लावून या अखंड पूर्ण मॅच करून घ्यायचे. सगळ्या कळ्यांना आपण इथे स्टिच करून घेऊया. आता इथे बघा पाठीमागच्या पार्टसाठी मी 3 कळा इथे जॉईन करून घेतलाय आणि त्यानंतर हा जो आपला पाठीमागचा आपण 12 इंचचा वरचा जो पार्ट कट केला होता याला आधी आपण जॉईन करून पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण रेडी करून घेऊया. हा पार्ट मी सरळ ठेवलाय, त्यावरती हा पार्ट उलटा ठेवून या पॉइंट पासून आपण शिलाई लावून याला आपण जॉईन करून घेणार आहोत.
आता बघा आपण पूर्ण जे आहे पाठीमागचा पार्ट इथे रेडी करून घेतला. एक पार्ट आपला रेडी झालाय, याला आपण अस्तर लावायचंय. तर बघा अस्तर लावताना आता जॉईन करताना याला करायचं कसं आहे, आधी तर आपण खाली अस्तरची पट्टी फोल्ड करून घेणार आहोत. ती पट्टी फोल्ड झाल्यानंतर शोल्डर आधी जॉईन करून घ्यायचे, गळ्याला शिलाई लावायची आणि अस्तर आपण उलटवून घेणार आहोत. त्यानंतर जॉईन करताना याला बघा फिटिंगचा जेवढा पार्ट आपला चेस्ट पर्यंतचा आहे तेवढाच मॅच करायचा आहे, खाली याला मॅच करायचं नाहीये. आता इथे बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो अस्तर आपण गळा फक्त उलटवून घेतलाय, त्यानंतर मी कडेने शिलाई लावून घेतली. आता बघा जॉईन करताना हा जो पार्ट आहे फक्त इथे फिटिंग वाला आपला जो चेस्ट पॉइंट आहे 12 इंचाचा तेवढं मी जॉईन केले. त्यानंतर इथे खाली जो आहे तो मोकळा आहे. तर बघा पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालाय. आता आपण स्टिच करूया फ्रंट पार्ट. आता बघा या फ्रंट पार्टच्या या 2 कळ्या आहेत, कळ्या आपल्याला जॉईन नाही करायची. तर हा जो मधला पार्ट आहे याच्या दोघे साईडने आपल्याला फक्त पट्ट्या दुमडून घ्यायच्या आणि फ्रंटला आपण इथे कट देणार आहोत. आता बघा दोघे साईडचे आपण इथे पट्ट्या फोल्ड करून घेतलाय. पट्टी फोल्ड झाल्यानंतर वर जे आहे ते 6 इंचापर्यंत हा पार्ट एकावरती एक ठेवून आपण याला जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर खाली जो आहे तो आपण खाली कट देणार आहोत. त्यानंतर हा जो पार्ट आहे वरचा आपल्याला हा पार्ट सरळ आहे, हा त्याच्यावर उलटा ठेवून आपण याला स्टिच करून घेणार आहोत. आता बघा इथे मी हा वरचा पार्ट जॉईन केलाय, हा आपला कट इथे फ्रंटला तयार झालाय. आता बघा हे झाल्यानंतर आता या कट मधून आपल्याला हे अस्तर जे आहे अस्तर दिसायला नकोय, त्यामुळे साडीतनं आपला हा कापड शिल्लक आहे इथे या पॉइंट पर्यंत. तर बघा हा जो कापड आहे आपल्याला सलग्न इथे अस्तर ठेवून पूर्ण याला आपण मॅच करून घेणार आहोत. जेवढं आपलं इथे अस्तर याला मी पूर्ण साडीचं कापड जेवढा आपला उरलाय तेवढा मी याला लावून पूर्ण मॅच करून घेते. आता बघा आपल्याला अस्तर लावायचं फ्रंट पार्टला. हा पार्ट मी सरळ ठेवलाय आणि गळा सुद्धा उलटवून घ्यायचा. हा पार्ट सरळ ठेवायचा आणि जिथे आपण अस्तर लावलाय तो पार्ट आपल्याला या पद्धतीने ठेवायचा आहे. गळ्याला शिलाई लावून हा पार्ट आजच्या साईडने बरोबर कट मधून दिसेल, त्यामुळे लक्षात घ्या. बघा हा पार्ट सरळ ठेवलाय, हाही पार्ट मी सरळ ठेवलाय. अस्तरचा जिथे कापड जॉईन केलाय गळ्याला चौकोनी इथे शिलाई लावून घेऊया आणि अस्तर आपल्याला आत फोल्ड करून घ्यायचं. हे बघा सरळ आपण गळ्याने शिलाई लावून आत फोल्ड केला आणि परत बाहेरून गळ्याला इथे शिलाई लावली आणि साईडचा जो पार्ट आहे केस पर्यंत तिथे मी अस्तर पूर्ण हे मॅच करून घेतलंय. हे बघा या पद्धतीने हा आपला आतला कट. तर बघा फ्रंट पार्ट सुद्धा आपला रेडी झालाय. आता आपण शोल्डर लावून दोघे पार्ट जे आहेत ते मॅच करून घेऊया. बघा हा पार्ट आपण सरळ ठेवलाय, त्यावरती पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपण उलटा ठेवून घेऊया आणि सरळ इथे आपल्याला शोल्डर जे आहेत ते मॅच करून घ्यायचे. दोघे शोल्डर आपण मॅच करून घेऊया. आता बघा इथे आपले शोल्डर जे आहे ते जॉईंट झाले. हा आपला पुढचा पार्ट आहे, हा पाठीमागचा पार्ट आहे. तर बघा त्यानंतर आता आपल्याला इथे लावायची स्लीव. यामध्ये मी अस्तराची स्लीव सुद्धा कट केली आहे. आधी बघा आपल्याला आता कडेने शिलाई लावून घ्यायची आणि अस्तरची स्लीव आत फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर लावायला येईल. सेंटर पासून सुरुवात करायची आणि दोघेही पार्ट जे आहे ते बरोबर आपले इक्वल येतील या पद्धतीने स्लीव आपल्याला लावून घ्यायची. तर बघा इथे स्लीव सुद्धा आपण लावून घेतलाय. हा आपला फ्रंट पार्ट आहे आणि हा आपला बॅक पार्ट आहे. तर बघा आता मेन यात शिकण्यासारखं आहे की याची आपण फिटिंग कशी करायची. तर आपण हे मशीनवर पाहूया याची आपण फिटिंग कशी टाकायची ते. आता बघा याची फिटिंग आपल्याला आधी तर स्लीवचा जो हा आपला पार्ट आहे दंडघेर दोघे पॉइंट मॅच करायचे. त्यानंतर काखेतला पार्ट काखेत इथे मॅच करायचं आपल्याला. बघा जिथे आपण 12 इंचाचा हा वरचा जो टॉप घेतलाय त्या पॉइंट पर्यंत मी फक्त याला फिटिंग करणार आहे. त्यानंतर खालचा जो पार्ट आहे अस्तर आणि साडीचा वेगवेगळा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. साडीच्या पॉइंट पर्यंत वरचा जो पार्ट आहे त्याला आपण या पॉइंट पर्यंत मॅच केला. त्यानंतर सुई आत ठेवायची आहे. आता बघा साडीचा जो आपला कापड आहे त्याला मी पूर्णपणे फ्रंट पार्टचा त्याला आत घेतलाय.
बघा आता जो मॅच केलाय फक्त आपण अस्तरवाला पार्ट मॅच केलाय. आता आपण साडीचा फॅब्रिक जो आहे तो मॅच करायचा. तर बघा लक्षात घ्या, आपण याला मॅच करताना या पद्धतीने हा आतला पोर्शन आहे बघा, या पॉइंट पासून आपण इथे जे अस्तर मॅच केले. आता हा जो आपला साडीवाला पार्ट आहे, साडीवाल्या पार्टला आपल्याला चेस्टवाल्या पॉइंट पर्यंत परत इथे मॅच करून घ्यायचंय. जशी आपण घागराला इथे शिलाईन लावतो बस सेम त्या पद्धतीमध्ये याला सुद्धा आपल्याला शिलाईन लावायची, जेणेकरून आपला जो घेरा आहे ड्रेसचा तो साडीचा भरपूर येईल आणि अस्तरचा जो आहे तो आपला इथे घेरा कमी येणार आहे. बघा आता मी जी शिलाईन लावते ते आपण साडीवाल्या पार्टला शिलाईन लावतो. तर बघा एका साईडला आपली शिलाईन लावून झाली, आपण दुसऱ्या पार्टला याच पद्धतीने शिलाईन लावून घेऊया. हे बघा आपला टॉपचा आहे तो साईडने पूर्ण स्टिच करून टॉप आपला रेडी झाला. इथे हा आपला कटवाला पार्ट. तर बघा टॉप आपला इथे तयार झालाय. आता आपण स्टिच करूया पॅन्ट. आता ही आपली सलवार आहे. आता बघा सलवार स्टिच करताना इथे आपण एक पार्ट सरळ घेणार आहोत, त्यावरती दुसरा पार्ट हा उलटा ठेवून घ्यायचा आहे. दुसरा पार्ट आपण उलटा ठेवून हा जो जे वाला शेप आहे दोघंही आपल्याला इथे शिलाई लावून आधी स्टिच करून घ्यायचं. दोघंही पार्ट जॉईन करताना फक्त आपल्याला हा जो आपला नेफ्याचा पार्ट आहे एवढाच फक्त जॉईन करायचा. दुसऱ्याही साईडला आपण याच पद्धतीने शिलाई लावून मॅच करून घेऊया. हे बघा दोघे पॉईंटचे आपण जे आकार आहेत ते जॉईन करून घेतले. खाली बॉटमची पट्टी सुद्धा मी ते फोल्ड करून घेतली. आता हे झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट जो आहे तो सेंटरला ठेवायचा आहे. आता पॅन्ट आपण सरळ करून घेतली. दोघे नेफ्याचे पॉईंट आपण सेंटरला आणले. या पॉईंट पासून आता सरळ आपल्याला पॅन्ट जी आहे ती जॉईन करून घ्यायची. पॅन्ट मॅच केल्यानंतर इथे आपण पट्टी घेतली होती. पट्टीला बघा पट्टीला एका साईडने आपण फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण इथे नॉडवण्यासाठी आपण जॉईन करून घेणार आहोत. आता बघा पट्टीचा पार्ट आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. एका साईडने आपण या पॉइंटने सुद्धा आणि खालून एका साईडने दुमडून मग आपल्याला मॅच करणार आहोत.
एका साईडने आपण पूर्ण पट्टी जी आहे ती फोल्ड करून घेतली. फ्रंटचा जो आपला नेफेचा पार्ट आहे तिथून ही पट्टी जी आहे पॅन्टीचा पार्ट मी सरळ ठेवला आहे, त्या पॉईंटपासून आपण पट्टी जी आहे ते पूर्ण इथे मॅच करून घेणार आहोत. आता पट्टी आपण लावून घेतली. या पॉईंटला आता फोल्ड केलेला पार्ट जो आहे तो आपल्याला आत या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे नॉट लावण्यासाठी आपली पट्टी जी आहे ते रेडी होईल. आता बघा एकाच साडीत आपण इथे टॉप आणि पॅन्ट दोघंही स्टिच केलेत. यात जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट